वादग्रस्त विषयावरती चर्चेत असलेला इंडियाज गॉट टॅलेंट शोच्या रणवीर अलाहाबादिया व आशिष चंचलानी या दोघांना आज महाराष्ट्र सायबर सेलने या ठिकाणी चौकशीसाठी बोलवलं आहे। मी सध्या उभा आहे नवी मुंबईमधील महाराष्ट्र सायबर सेलच्या कार्यालयाबाहेर आणि याच ठिकाणी पहाटे सकाळी 11 वाजता जे आहेत या दोघांना या ठिकाणी चौकशीसाठी बोलवलं होतं। काही दिवसापूर्वी कॉमेडियन स्टँडिंग शोमध्ये त्याचबरोबर रणवीर अलाहाबादिया यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं आणि ते विधान सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होतं आणि त्यावरतीच गुन्हे दाखल व्हावे अशा भावना घेऊन अनेकांनी तक्रार देखील नोंदवली होती व या संपूर्ण प्रकरणामध्ये सायबर सेल जे आहे ते चौकशी करत होते। गेले 2 वेळा रणवीर अलाहाबादिया आणि त्याचबरोबर आशिष चंचलानी यांना समज बजावण्यात आलेलं, मात्र दोन्ही वेळेला ते उपस्थित नसल्याने आज पुन्हा एकदा त्यांना समज बजावल्यानंतर आज पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांना चौकशीसाठी बोलवलेलं। विशेषतः पाहायला गेलं तर रणवीर अलाहाबादिया याला सकाळी 11 वाजेपासून 4 वाजेपर्यंत यांची चौकशी झाली, तर आशिष चंचलानी याची देखील सकाळी 11 वाजेपासून 5 वाजेपर्यंत चौकशी केली। काही जबाब देखील या ठिकाणी त्यांचा नोंदवला आहे। या पुढची भूमिका जी असणार आहे म्हणजे ज्या पद्धतीने सायबरने याच्यावरती नेमकं काय गुन्हा दाखल करताना काय जबाब नोंदवला या सगळ्या प्रक्रियेवरती सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र या विधानावरती कुठेतरी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ते सर्वसामान्यांकडनं या ठिकाणी करताना दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।